jungle. उरण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम सुरक्षा व्यवस्था कडक. स्ट्रॉंग रूममध्ये हाय सिक्युरिटी. सर्वपक्षीय उमेदवारांना प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन. उरण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी होणार असून मतदारांनी दिलेला कौल सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची अभेद तटबंदी उभी केली आहे. तहसील कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी M24 तासला दिलेल्या मुलाखतीत सुरक्षेची माहिती दिली. स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी CCTV यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. मतमोजणी होईपर्यंत ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित आणि निगराणीखाली ठेवल्या जातील असे आवाहन पाटील यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमच्या सुरक्षेबद्दल कोणताही संशय राहू नये आणि प्रशासनास पारदर्शकता राहावी यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पाटलांनी सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या पक्षाचे किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी वेळेवर स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी पाठवावे. या प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित राहून पाहणी केल्यास प्रशासनाला निवडणुकीचे कामकाज अधिक सुरळीत पार पाडण्यास सहकार्य होईल असे पृथ्वीराज पाटील यांनी म्हणाले. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. रिटर्निंग ऑफिसर, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर आणि निवडणूक संबंधित विविध अधिकारी नियमितपणे स्ट्रॉंग रूमला भेट देत आहेत. स्ट्रॉंग रूमचे सील आणि CCTV कॅमेरे व्यवस्थित सुरू आहेत किंवा नाहीत याची खात्री करण्यासाठी वारंवार तपासणी केली जात आहे. अखेर मतदारांचा विश्वास आणि निवडणुकीची पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेची आणि देखरेखीची पूर्ण काळजी घेतली असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी ठामपणे सांगितले. मी पृथ्वीराज पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उरण ईश्वरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025. 2 डिसेंबर रोजी आपलं मतदान पार पडलं. त्यानंतर मतमोजणी थोडी पुढे गेल्यामुळं आपल्याला 21 तारखेला मतमोजणी करावी लागणार आहे. त्यामुळं आपण स्ट्रॉंग रूम जी ईव्हीएम मशीनची असते ते तहसील कार्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावर केलेले असून त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त असून CCTV यंत्रणाही आहे. माझी या माध्यमातून सर्व उमेदवार किंवा राजकीय पक्षांना विनंती आहे की कृपया आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी वेळेवर पाठवून याबाबत पाहणी जरी केली तरी याबाबत आपल्याला सहकार्यच होईल. त्या ठिकाणी सर्व CCTV सुरू असल्याची खात्री आम्ही करतोय. तसेच ARO व निवडणुकीच्या संबंधित विविध लोक रेग्युलरली त्या ठिकाणी जाऊन त्या स्ट्रॉंग रूमचं सील व्यवस्थित आहे का, त्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे व्यवस्थित सुरू आहे का, तिथे उमेदवारचे प्रतिनिधी येत आहेत का, याबाबत आम्ही खात्री करतोय. धन्यवाद.